आता याच्यामध्ये आपण जर बघितलं जे आरो असतात जे त्या मतदारसंघाचे त्यावेळेस तिथं मतमोजणी जेव्हा चालू असते त्याचे ते प्रमुख असतात, त्याच्यामध्ये काही आकड्याचा खेळ हा नक्कीच होऊ शकतो। त्यामुळे सर्व जे उमेदवार असतील त्यांनी त्या बाबतीची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे। आपण जर त्या मतदारसंघामध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांचे जे उमेदवार होते ते पुढे होते, ते निवडून आले असं सांगितलं, जाहीर सुद्धा झालं आणि त्यानंतर परत एकदा फेरमोजणी झाली। मग ज्या व्यक्तीला आपण विजयी ठरवलं होतं 600-650 मतांनी, नंतर ते पराजय त्यांचा कसा झाला आणि मग त्याच्यामध्ये कुठून तरी फोन आला का आणि आरोनी आकड्याचा खेळ खेळला का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी दर्शवली जाते। असंही कळतंय की ज्या आरो होत्या त्या फोनवर जास्त काळ तिथं घालवत होत्या आणि मग अशा ह्याच्यामध्ये काय घडलं, कसं घडलं हे आपल्याला कुठं ना कुठेतरी बघावं लागेल। माझं एकच मत आहे की आता ईव्हीएमची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू जर झाली असेल तर मग केंद्र सरकार, इलेक्शन कमिशन यांनी सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन जे ईव्हीएम मशीन आहे त्याची कुठेतरी चिडफाड केली पाहिजे। आम्ही आमचे तज्ज्ञ घेऊन तिथे येतो, इलेक्शन कमिशननी त्यांचे तज्ज्ञ तिथं पाठवावे। जे एलॉन मस्क आहे, जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि या सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समध्ये खूप मोठं नाव आहे, त्यांच्याकडनं काही तज्ज्ञ आपण घेऊ आणि पोस्टमॉर्टम ईव्हीएमचं केल्यानंतर आपण आपल्या बाजूने करू, ते त्यांच्या बाजूने करू, मग त्याच्यावर जो काही निर्णय येतोय ते आपल्याला बघावं लागेल। आणि केस स्टडी म्हणून मुंबईची जी केस आहे वायकरांची, ती नक्कीच ती केस आपण घेऊ शकतो। मग दूध का दूध आणि पाणी का पाणी कुठंतरी आपल्याला करावं लागेल। पण एखाद्या नेत्याचा, एखाद्या अधिकाऱ्याला फोन जर आला तर आकड्याचा खेळ नक्कीच होऊ शकतो, त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये शहानिशा करण्याची जरूरत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।